लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राजश्री सिंधूला वाटेल ते बोलत असतात आणि त्यामुळे राघव सिंधूला म्हणतो की डॉक्टर मला माफ करा, मी तुम्हाला दिलेला प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, कारण हे लोक इथे उभे राहून तुम्हाला वाटेल ते बोलत आहे आणि तुम्ही ते सगळं ऐकायची काही गरज नाही आणि त्यामुळे नक्की काय घडलं होतं हे मला त्यांना सांगायलाच हवं. आणि त्यानंतर तो अन्वीला आवाज देत तिथे बोलावून घेतो आणि अन्वीला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राणी तिला विचारते की अगं अन्वी, कुठे होतीस तू? आम्ही तुला फोन करण्याचा किती प्रयत्न केला, तू आमचे कॉल का नाही रिसीव केले? तर तुझ्या रुक्मिणी सुद्धा तिला अनेक प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे अन्वी खूप घाबरून जाते. तर राघव त्या सगळ्यांना शांत बसायला सांगतो आणि अन्वीला धीर देत खाली बसवतो. त्यानंतर तो रेश्माला तिच्यासाठी पाणी आणायला सांगतो. तर अन्वी घाबरून पटापट पाणी पीत असते. त्यातील निम्मे पाणी खाली सांडते आणि ते बघून सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतात. राजश्री तिला धीर देत म्हणत असते की अन्वी सावकाश पाणी पी, घाबरू नको. आणि त्यानंतर अन्वी शांत होते. तर राघव म्हणतो की आज अन्वी सुखरूप आहे, आपल्या घरी आहे, ते फक्त डॉक्टर सिंधू यांच्यामुळे. आणि त्यानंतर तो आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगतो आणि ते सगळं काही ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. रुक्मिणी मात्र अन्वीवर खूपच चिडलेली असते आणि ती कोणताही विचार न करता सरळ अन्वीजवळ जाऊन तिच्यावर हात उगारते. मात्र त्याच वेळी सिंधू मध्ये पडते आणि ती रुक्मिणीचा हात पकडते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की अन्वीला तिची चूक लक्षात आली आहे आणि इतक्या मोठ्या मुलीवर हात उगारणं बरोबर नाही. मात्र रुक्मिणी खूप चिडलेली असते. ती सिंधूला विचारते की माझा हात पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि ती जोरात सिंधूचा हात झटकून देते. त्यामुळे सिंधू मागे सरकते. तर हा सगळा प्रकार बघून राघव खूप चिडतो. तर इकडे रुक्मिणी अन्वीला वाटेल ते बोलत असते आणि अन्वी जे काही वागली आहे त्या सगळ्याचा दोष सिंधूला देते. मात्र त्यावेळी रत्नाकर म्हणतो की वहिनी, खरं तर हे जे काही घडलं आहे ना, त्यात चूक तुझी आहे, कारण सिंधू अन्वीला पार्टीला जाण्यासाठी नकारच देत होती, मात्र तू तिला परमिशन दिली. आणि रत्नाकरचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वजण आश्चर्याने त्याला विचारतात की तू वहिनीला दोष कसा काय देऊ शकतो? रुक्मिणी सुद्धा खूप चिडते आणि ती सिंधूला म्हणते की या सगळ्यासाठी तूच जबाबदार आहे, कारण तू या अन्वीच्या चुका पाठीशी घालतेस म्हणून असं वागण्याची तिची हिंमत होते. त्यावर अन्वी रडतच रुक्मिणीला सांगते की आजी, तू प्लीज सिम्माला काही बोलू नको, तिची या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये. तर राणी मध्येच म्हणते की अगं अन्वी, इतकं सगळं होतं तर तू आमच्यापैकी कोणाला का नाही सांगितलं? आणि ती सिंधूला सुद्धा विचारते की तुला हे सगळं माहिती होतं ना, मग तू आम्हाला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं? त्यावर सिंधू म्हणते की मला याबद्दल खरंच काहीच माहिती नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र मध्येच ऋतुजा म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? तर राजश्री सिंधूला विचारते की मुळात तू आमच्या घरच्या प्रश्नांमध्ये का पडतीये? आणि त्यावर सिंधू सांगते की अन्वी ही राखीताईंची मुलगी आहे आणि राखीताई मला परक मानत नाही, त्यामुळे मी या सगळ्यामध्ये पडले. आणि तिचं ते उत्तर ऐकून राजश्री गप्प बसते. तर सिंधू सगळ्यांना सांगत असते की अन्वी आता मोठी झाली आहे, तुम्ही सर्वांनी तिच्यासोबत मैत्रीच्या नात्याने वागायला हवं. मात्र रेश्मा मध्येच म्हणते की बघा काकू, ही सिंधू अन्वीच्या मनात आपल्याविषयी कसा राग निर्माण करत आहे. मात्र तिचं ते बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते. तर रुक्मिणी तिला विचारते की माझ्या नातीसोबत कसं वागायचं हे मला सांगणारी तू कोण आहेस ग? आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, जर सिंधूने सांगितलं तर काय फरक पडतो ग, कारण आपल्या काळची गोष्ट वेगळी होती. तेव्हा मुलं वडिलांसोबत, आईसोबत मोकळेपणाने बोलू शकत नव्हती, पण आता काळ बदलला आहे ना, आणि आपल्याला सुद्धा बदलायला हवं, मुलांसोबत मैत्रीच्या नात्याने वागायला हवं. मात्र ते ऐकून रुक्मिणी अजून चिडते आणि रत्नाकरलाच गप्प बसायला सांगते. मात्र त्यावेळी राघव म्हणतो की तुमचे हे वाद आता बंद करा, नाहीतर. त्यावर रुक्मिणी रागातच विचारते की नाहीतर काय करशील रे तू? त्यावर राघव म्हणतो की नाहीतर मी काय करेल मलाही माहीत नाही.
पण अन्वी सुखरूपपणे घरी आली आहे एवढं तुमच्यासाठी पुरेसं नाहीये का? तुम्ही का एकमेकांशी वाद घालताय? आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. सर्वजण उटणं लावण्यासाठी एकत्र जमतात. राघव मात्र त्याच्या रूममध्येच असतो. रुक्मिणी त्याला आवाज देत बाहेर बोलावून घेत असते. तर राघव आरशामध्ये स्वतःला बघत मनाशी म्हणत असतो की 8 वर्ष किती पटकन निघून गेली. या 8 वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदलल्या, नाती बदलली. जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं, आज तिच्या समोर मधू मला उटणं लावेल. ते सगळे सोपस्कार पुन्हा करावे लागतील. आणि मग तो नाईलाजाने विनूला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो. विनू त्याच्याकडे हट्ट करत असतो की बाबा मला सुद्धा उटणं लावायचं आहे. तर राघव त्याला समजावतो की उद्या भाऊबीज आहे ना, मग उद्या अन्वीताई तुला उटणं लावेल. मात्र विनू काही ऐकत नाही. तो राघवकडे खूप हट्ट करत असतो. आणि त्याच वेळी सिंधू तिथे त्याला सांगते की आजचा दिवस तुझ्या आईबाबांचा आहे. मात्र विनू काही ऐकत नाही आणि तो पटकन पाटावर बसण्यासाठी जातो. मात्र त्या गडबडीमध्ये तिथे असणाऱ्या रांगोळीवरून त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात फरशीवर पडतो. घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. विनूला चांगलीच दुखापत झालेली असते. राघव आणि सिंधू धावत पळत त्याच्या जवळ जातात. विनूला त्याच्या पायाची हालचालही करता येत नाही. तो सिंधूला हातही लावून देत नाही. मात्र सिंधू त्याला शांतपणे समजावते, धीर देते आणि मग त्यानंतर विनूचा पाय नक्की कुठे दुखत आहे हे ती चेक करते. मात्र त्याच वेळी राणी उठण्याची वाटी घेऊन त्या दोघांच्या मध्ये येते. त्यामुळे राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतच राहतात. तर इतर सर्वजणही त्या तिघांकडेच बघत असतात. आणि त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की आपण विनूला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ. आणि त्यामुळे सिंधू उठण्यासाठी जाते. मात्र तिचा धक्का राणीला लागतो आणि राणीच्या हातामध्ये असणारी उठण्याची वाटी खाली पडणार इतक्यात सिंधू तिला पकडते. परंतु त्या गडबडीमध्ये ते उठणं राघवच्या अंगावर जाऊन सांडते आणि तो सगळा प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू पटकन राघवजवळ त्याला सॉरी म्हणत ते उठणं पुसण्यासाठी जाते. मात्र त्याऐवजी ते राघवच्या गालाला लागते आणि ते बघून तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. राणी खूपच चिडलेली असते. तर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतच राहतात. तर राजश्री मनाशी म्हणत असते की देवा, हे सगळं काय चाललंय? राघव आणि राणीचं लग्नही पूर्ण झालं नाही. काल त्यांच्या हातून लक्ष्मीची आरतीही झाली नाही आणि आज तर सिंधूकडूनच राघवला उठणं लागलं. नक्की काय आहे तुझ्या मनात? तर इकडे रेश्मा मुद्दाम राणीला म्हणत असते की राणी वहिनी, आता पाडवा साजरा झाला आहे. सिंधूकडून भाऊजींना उठणं लागलं आहे. मात्र ते ऐकून रुक्मिणी तिच्यावर चिडते आणि तिला गप्प बसायला सांगते. रुक्मिणी राणीला म्हणते की जा तू दुसरं उठणं घेऊन ये आणि राघवला लाव. मात्र राघव म्हणतो की राणी आता ते सगळं राहू दे, आधी आपण विनूला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ. मात्र रुक्मिणी राघवला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र राघव म्हणतो की विनू पुढे मला दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. आणि मग तो विनूला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो. घडलेल्या प्रकारामुळे राणी मात्र खूप नाराज झालेली असते. आणि मग त्यानंतर सिंधू विनूला चेक करते. त्याच्या पायाला मुक्कामार लागलेला असतो, त्यामुळे ती लेप लावून देते. त्यामुळे विनूला बरं वाटतं. तो हसतच सिंधूकडे बघत असतो. तर राघवही तिचे आभार मानतो. रुक्मिणी मात्र त्या तिघांना एकत्र बघून खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनू आणि सावीच्या शाळेमध्ये रामायणाचे नाटक होणार असते आणि त्यासाठी शाळेच्या प्रिन्सिपल रत्न पारखींच्या घरी येतात आणि ते राघव सिंधूला तुम्ही राम आणि सीतेचा रोल करा म्हणून आग्रह करतात. मात्र त्यावेळी रुक्मिणी त्यांना सांगते की ही सिंधू नाही तर राणी राघवची बायको आणि आमच्या घरची सून आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.